Dear friends, next article is fate of pyruvic acid. जे पायरुव्हिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स ग्लायकोलायसिसच्या प्रोसेसमध्ये बनतात. हे मॉलिक्युल्स 3 वेजनं हँडल केले जातात. एक तर ॲरोबिक रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये जर यूज केले तर पुढं ॲसिटिलेशनची प्रोसेस मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये होणार, TCA सायकलची प्रोसेस मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये होणार आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमची प्रोसेस क्रिस्टी मध्ये होणार. If the pyruvic acids are subjected to anaerobic respiration, there are two main processes in anaerobic respiration like lactic acid fermentation and alcoholic fermentation. जर पायरुव्हिक ॲसिड ॲनारोबिक रिस्पिरेशन मध्ये यूज केले जात असतील तर ते अल्कोहोलिक फर्मेंटेशनच्या प्रोसेस मध्ये यूज केले जातात आणि लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनच्या प्रोसेस मध्ये यूज केले जातात. नेक्स्ट, anaerobic respiration or fermentation. Breakdown of complex organic compounds into simple form without use of free molecular O2, that is anaerobic respiration. आणि fermentation is an anaerobic respiration. Fermentation एखाद्या सबस्ट्रेट वरती मायक्रो ऑर्गॅनिझमनी सिक्रीट केलेल्या एन्झाईमचा वापर करून सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये केलं जातं. इट इज इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अंडर anaerobic कंडिशन. It occurs in prokaryotic and unicellular eukaryotic organisms. There are 2 types of fermentation like alcoholic fermentation and lactic acid fermentation. Alcoholic fermentation आणि lactic acid fermentation 2 मेन स्टेप इथं आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आपण जनरली साखर कारखान्यामध्ये जी मोलॅसेस आहे, मळी राहते, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुक्रोज नावाची शुगर असते. त्या सुक्रोजचं पहिलं ब्रेकडाऊन कशामध्ये? ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये केलं जातं. आणि नंतर ग्लुकोज मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे फर्स्ट स्टेप. आता इथं स्टेप जर आपण काढायच्या म्हटलं, समजा सुक्रोज नावाची शुगर आहे, अल्कोहोलिक फर्मेंटेशनची प्रोसेस, साखर कारखान्यामध्ये जी मळी आपल्याला मिळते त्याच्यामध्ये सुक्रोज ही शुगर भरपूर असते आणि त्यावरती ईस्ट नावाचा सॅकॅरोमायसिस सर्वायसी नावाचं युनिसेल्युलर फंगस, ते झायमेज नावाचं एन्झाईम सिक्रीट करतं आणि त्या झायमेजच्या मदतीनं ग्लुकोज सारख्या शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये केलं जातं. ग्लुकोज सारख्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये केलं जातं.
पहिली स्टेप तर आपल्याला माहिती आहे, ग्लायकॉलिसिस होणारच आहे. त्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड मध्ये होणार आहे, प्लस 2 NADH प्लस H प्लस 2 ATP. Now second step is 2 molecules of pyruvic acids are converted into 2 molecules of acetaldehyde. ऍसिटाल्डिहाइडच्या 2 मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्जन होतं आणि 2 CO2 मॉलिक्यूल रिलीज होतात इन प्रेझेन्स ऑफ झायमेज. झायमेज एन्झाइम आहे आणि Zn++ हा कोफॅक्टर त्याला लागतो. झायमेज एन्झाइम ईस नावाचं युनिसेल्युलर फंगस सिक्रेट करतं. अँड फायनली 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड प्लस 2 NADH प्लस H in presence of झायमेज Zn++ cofactor 2 molecules of C2H5OH plus 2 NAD. अशा प्रकारे एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल ईस्टनी सिक्रीट केलेल्या युनिसेल्युलर सॅकॅरोमायसिस सर्वायसी नावाच्या युनिसेल्युलर फंगसनी सिक्रेट केलेल्या झायमेज एन्झाइम Zn++ कोफॅक्टर याच्या मदतीनं एका ग्लुकोज पासून 2 इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल बनतात. Yeast is poison themselves to death when concentration of alcohol reaches to 13%. बघा अल्कोहोल किती डेंजरस आहे. 13% अल्कोहोलचं पर्सेंटेज वाढलं तर ते अल्कोहोल यीस्टला मारून टाकतं. इतकं ते डेंजरस आहे. आता आज कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सॅनिटायझर बनवण्यासाठी अल्कोहोल शिवाय पर्याय नाही. बेवडे लोक, जे बेवडी मंडळी आहे त्यांना पर्याय नाही, नाहीतर ते स्पिरिट पितात, सॅनिटायझर पितात, त्यांना सुद्धा अल्कोहोल द्यायला पाहिजे. आणि इकॉनॉमीचा महत्वाचा पार्ट बनलाय अल्कोहोल आज. ठीक आहे, यामध्ये नेट आउटपुट किती आहे? 2 ATP. So efficiency of anaerobic respiration is 2.12%. कारण 686 किलो कॅलरी एवढी एनर्जी त्यामध्ये ग्लुकोज मध्ये असते. त्याच्यापैकी फक्त 2 ATP बनतात, म्हणजे 7 2 14 आणि 15 किलो कॅलरीज किंवा 14.6 किलो कॅलरीज एवढीच एनर्जी त्यापासून ATP बनवायला वापरली जाते. सो इफिशियन्सी इज व्हेरी व्हेरी लेस, 2.1%. आता या प्रोसेस मध्ये तुम्हाला विचारलं जातं क्वेश्चन, व्हेन a molecule of pyruvic acid is subjected to anaerobic respiration. तसे तर 2 NADH इथं जे आहेत तयार झालेले ग्लायकॉलिसिस मध्ये ते पुढे वापरले, याचा अर्थ 6 ATP चा लॉस होतो.
जर दोन्ही पायरुव्हिक ऍसिड असतील तर 6 ATP चा लॉस होतो, परंतु क्वेश्चन मध्ये विचारलं व्हेन अ पायरुव्हिक ऍसिड इज सब्जेक्टेड टू एनारोबिक रिस्पिरेशन, म्हणजे एक पायरुव्हिक ऍसिड जर पुढं एनारोबिक रिस्पिरेशन मध्ये गेला तर 3 ATP चा लॉस हे त्याचं आन्सर आहे. अ पायरुव्हिक ऍसिड याच्यातच आन्सर दडलेला आहे, म्हणजे एका NADH चा लॉस आहे, एका NADH चा लॉस आहे. देन सेकंड, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. लॅक्टोज ही मिल्क शुगर आहे. लॅक्टोज ही मिल्क शुगर आहे आणि आपण काय करतो, दुधापासून दही तयार करतो. त्या दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. आणि दुधापासून दही तयार आपण करतो, त्या प्रोसेसला म्हणायचं लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. आपण घरी सुद्धा कोमट दुधामध्ये विरझण टाकतो, दॅट मीन्स लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आर ऍडेड इन मिल्क. आणि 4-5 तास ठेवलं तर दही तयार होतं. त्याला लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणायचं. आणि बॅक्टेरिया कोणत्या यामध्ये इन्व्हॉल्व होतात, तर लॅक्टोबॅसिलाई नावाच्या बॅक्टेरिया इन्व्हॉल्व होतात. लॅक्टिक ऍसिड तर बनवतातच, पण त्याच्याबरोबर व्हिटॅमिन B12 सुद्धा त्यामध्ये बनत असतं. तर या लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनच्या रिॲक्शन्स आपण पाहूया. लॅक्टोज ही मिल्क शुगर आहे, त्याचं हायड्रॉलिसिस होणार आणि पहिलं काय होणार, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज 2 बनतात हे. त्यानंतर ग्लुकोज ग्लायकॉलिसिस होणार आणि त्याच्यापासून 2 पायरुव्हिक ऍसिड बनणार प्लस 2 NADH प्लस H प्लस 2 ATP. And then 2 molecules of pyruvic acid plus 2 NADH plus H plus in presence of lactic acid dehydrogenase enzyme. It produces 2 molecules of lactic acid plus 2 NAD. एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून ग्लायकॉलिसिस होऊन 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्यूल बनतात. या 2 पायरुव्हिक ऍसिडच्या मॉलिक्यूल पासून 2 लॅक्टिक ऍसिडचे मॉलिक्यूल बनतात. या प्रोसेस मध्ये CO2 रिलीज होत नाही. एन्झाईम वापरलं जातं लॅक्टिक ऍसिड डिहायड्रोजिनेज. नेट गेन इथं सुद्धा 2 ATP एवढाच आहे. The reducing agent NADH plus H plus E reoxidized to NAD in both type of fermentation. दोन्ही मध्ये NADH plus H plus वापरून पुन्हा NAD plus बनतो. आपल्या स्केलेटल मसल्स ज्या आहेत, स्ट्रायटेड मसल्स ज्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनची प्रोसेस होते. कशी होते? आपण आता हाय स्पीडनं रनिंग करायला लागलोय,
वेगात रनिंग करायला लागलोय. आता प्रामाणिक रनिंग करायचं म्हटल्यावर तुमच्या मागं मोठं कुत्रं सोडलं तर तुम्ही रनिंग कसं करणार? एकदम प्रामाणिक. रनिंग का चालू आहे. त्यामुळं ब्रिदिंगचा रेट वाढला, हार्टबीट वाढले, सगळं सुरू झालं. आणि नंतर जेवढा ऑक्सिजन मसलला एरोबिक रिस्पिरेशनला पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. अशा वेळी मसल काम न थांबवता त्यावेळी त्या लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू करतात आणि कमी एनर्जी का असेना पण मिळवण्यासाठी मसल प्रयत्न करतात. आणि लॅक्टिक ऍसिड तिथं जमा होऊ लागतं. फायनली लीड्स टू फटीग. एक स्टेज अशी येईल की माझ्या मागं काही सोडा, मी आता जागेवरचा हलणार नाही. दॅट लीड्स टू फटीग. पण रनिंग करायला लागला, दमला, बसला तो बसला, कायमचा बसला, असं तर कधी होत नाही. बॉडीमध्ये आता प्रॉब्लेम झाला. काय? मसलला विचारलं का तुम्ही मोमेंट करत नाही? मसल म्हणतात हे लॅक्टिक ऍसिड भरपूर जमा झालंय, ते जोपर्यंत इथून हटवत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे बॉडीमध्ये कुठंही कधीही काहीही प्रॉब्लेम झाला तर लिव्हर म्हणतं मैं हूं ना. आणि मग हे लॅक्टिक ऍसिड लिव्हरकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि तिथं कोरिस सायकल नावाची प्रोसेस होते आणि पुन्हा शुगर तयार होते. आणि तिथून लॅक्टिक ऍसिड हटवल्यानंतर पुन्हा मसल काम करू लागतात. आता ड्रॉबॅक्स काय वा फर्मेंटेशनच्या? व्हेरी लिटल अमाउंट ऑफ ओनली 2 ATP बाय ब्रेकडाऊन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. हा ड्रॉबॅकच आहे ना. 38 ATP एका ग्लुकोज पासून एरोबिक मध्ये मिळतात, इथं फक्त 2 ATP मिळतात. हजार्डस प्रोडक्ट, याच्यापासून मिळणारे जे प्रोडक्ट आहेत ते हजार्डस आहेत. अल्कोहोल चांगला आहे का? नाही, घातकच आहे ना. Energy production is limited. Less than 7% of energy in glucose is released and not all trapped by bonds of ATP. फक्त 7% पेक्षा कमी एनर्जी ग्लुकोजची हे ट्रॅप करू शकतात ATP बनवण्यासाठी. हजार्डस प्रोडक्ट ऍसिड किंवा अल्कोहोल तयार होतात, डेंजरस प्रोडक्ट तयार होतात. when concentration of alcohol becomes 13%, then yeast get killed. yeast सुद्धा मारले जातात. इतके डेंजरस आहेत ते कंपाऊंड्स.